परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील 10 जिल्हा परिषद सर्कल आणि 20 पंचायत समितीच्या गण यासाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे। दिनांक 16 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान या ठिकाणी प्रत्येक पक्षाकडून कोणता उमेदवार दिला जातो याबाबत सर्वच ग्रामीण भागातील नागरिकातून उत्सुकता शिंगेला पोहोचलेली होती। दरम्यान आज दिनांक 23 जानेवारी दुपारी 3:30 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज टाकण्याची प्रक्रिया संपन्न झालेली आहे। तब्बल 250च्या जवळपास या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गणातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आली। मग यामध्ये भाजप पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस तसेच या ठिकाणची आघाडी व शिवसेना शिंदे गट अशा सर्वच पक्षांनी आपले जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांची यादी घोषित केलेली आहे। दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या नामदार तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दीपक सातपुते बोर्डीकर, पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली जिंतूर तालुक्यातील 10 जिल्हा परिषद सदस्यसाठी भाजप पक्षाकडून अधिकृत घोषित करण्यात आलेल्या यादीमध्ये जी दिलेली आहे त्यांची नावे अशी आहे की वजर सर्कल मधून रोहिणी ज्ञानेश्वर वटाणे यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। धानोरा या ठिकाणी रोहित नामदेव चव्हाण यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। सावंगी माळसा या ठिकाणी लता विजयकुमार वाकळे यांना देखील उमेदवारी भाजप पक्षाकडून देण्यात आलेली आहे। आडगाव बाजार येथे डॉक्टर देवराव गंगाराम कराळे यांना जे की एसटी साठी आरक्षित जागा आहे त्यांना भाजप पक्षाकडून अधिकृत उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। सर्वात महत्त्वाचे सर्वांचे लक्ष लागलेलं सर्कल म्हणून भोगाव सर्कल आहे आणि या भोगाव सर्कल मध्ये भाजप पक्षाकडून रवी बाबाराव मोरे यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। वरुण नरसी या ठिकाणी संगीता राजेंद्र थिटे या चाठाणा सर्कल मध्ये भाजपमध्येच कोणाला संधी भेटते याकडे संपूर्ण जिंतूरचे लक्ष लागलेले होते। भाजप पक्षश्रेष्ठीने या ठिकाणी मीना नानासाहेब राऊत यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना या ठिकाणी भाजप पक्षाकडून अधिकृत उमेदवारी घोषित केलेली आहे। दुसरा सर्वात मोठा सर्कल म्हणून ज्याची ओळख आहे बोरी सर्कल, या बोरी सर्कल मध्ये डॉक्टर विद्या कालिदास चौधरी यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। वस सर्कल मधून मनीषा अभिजित पारवे यांना अधिकृत भाजप पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर कौसडी या ठिकाणी प्रभाकर बाळासाहेब रोहनीकर यांना देखील भाजप पक्षाकडून उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। दरम्यान भाजप पक्षाकडून 10 जिल्हा परिषद सदस्यांची उमेदवारी घोषित झालेली असून ती याप्रमाणे होती। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे आणि ती काही वेळातच आपल्याकडे येणार आहे। निश्चितच स्टार न्यूजच्या माध्यमातून आम्ही निश्चितच देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे जिंतूर स्टार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। जिंतूर स्टार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम।